नमस्कार. आज आपण रानभाजी आहे मोवा म्हणून त्याची भाजी बनवली जाते आणि ही खूप पौष्टिक असते. त्याच्या बिया असतात आतमध्ये, त्यांचं तेल काढून हातांच्या जॉईंट्सला वगैरे उपयोगी पडतात आणि पौष्टिक आहे सर्वात. त्याचं पौष्टिकपणा मला एवढं सविस्तर सांगता नाही येणार, पण ही रानभाजी वर्षातून एकदा दोनदा तरी खावी आणि आताच्या पिढीला ही माहिती पाहिजे. म्हणून आपल्या गावगावी सहज उपलब्ध असणारे ह्याचं मोठंसं झाड आणि त्याच्यावर अशी भरपूर भाजी मिळते, तर आपण ती बनवूया. थोडी सोलून घेतली तरी चालते, थोडी साल काढून घ्यायच्या, नाही घेतलं तरी चालतं. पण जरा घेऊया आपण. स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी, त्याची अशी साल काढायची पूर्ण. अशी साल काढून झालेली आहे, ती आपण काढूया. त्यांच्यात फारशी मोठी बी नाही आहे, पण ही छोटी छोटी बी आहे. हे बघा, ही बी अशी काढून टाकायची आणि आपण त्याला असं बारीक बारीक पातळ कापून घेऊ. हे बघा, असं कापून घ्यायचं. आता ही सगळी भाजी मी पहिली कापून घेते. आपली भाजी कापून झालेली आहे बघा, अशी छान लांब अशी सुंदर अशी कटिंग केलेली आहे आणि आपल्या गॅसवरती पाणी ठेवले उकळत. आता ही भाजी आपण बॉईल करू. आपली पाणी आता उकळले, त्याच्यात आपण भाजी अशी चिरलेली धुवून ठेवलेली आपण भाजी आणि आता त्याच्यात बॉईल करायला लागते. सगळी भाजी खूप चांगली शिजून द्यायची थोडी वाफेवरती. उकळी येताना थोडं त्याच्यात मीठ टाकू, कारण मिठाने खूप चांगली चव येते पाणी मीठ टाकल्यावर. आणि थोडीशी आपण हळद टाकू. छान अशी भाजी उकळते, शिजते, शिजून काढून घेतलेली आहे. आता आपण ठोकतो, त्यात थोडं तेल टाकू. पुढे पण आपण लसूण ठेचून घेतला आहे, कांदा कापला आहे, कोथिंबीर कापली, मिरची कापली, टॅमॅटो, थोडं जिरं भाजून घेतलं आहे, सगळी भाजून घेतली ही आहे. आता आपण थोडं जिरं टाकल्या फोडणीला. बघा, तेल छान गरम झालेलं आहे. जिरं टाकल्या, जिरं चांगलं हे झाल्यावर तडकले आपण त्यात कांदा लांब पातळ टाकलेला. कांदा छान परतून घेऊया. कांदा आपला गुलाबी झालेला आहे. आपण या चेसलेल्या पाकळ्या टाकू त्याच्यात आणि परत बारीक चिरलेली मिरची. मला मिरची तिखट वगैरे नाही घेतली, कमी तिखट घेतली, कारण आपण त्याच्यात लाल मसाला किंवा तेल टाकतो. पण आता माझ्याकडे तिळगुळ अवेलेबल नाही आहे, मी बनवलेली नाही, खूप वेगळं असं बनवायला लागतं, म्हणून मी तीळ भाजून घेतलेले आहे. हे आता छानपैकी परतूया. लसूण आणि मिरची एकजीव झालेली आहे, म्हणजे टॅमॅटो टाकू. टॅमॅटो पण एकजीव करून घेऊया आपण. आपला कांदा टॅमॅटो शिजून एकजीव झालेला आहे, त्याच्यात थोडी हळद टाकते आपण, कारण आपण पहिली पण थोडी हळद टाकलेली आहे, त्याच्यामुळे बेताने हळद टाकायची. नंतर आपण मिरची पावडर, तिखट जास्त पाहिजे तर जास्त, कारण मला जरा झणझणीतच लागतं, म्हणून मी जरा झणझणीतच होतं. मग ते मिक्स करून घेऊया एकजीव करून. छान टॅमॅटो वगैरे शिजलेलं मी पटकन खायची होतं. आपली मोहाची भाजी आहे ती चांगली शिजलेली आहे, थंड झालेली आहे. आता ती थोडी थोडी करून आपण ह्याच्यात मिक्स करूया. बघा, मिक्स करताना अशी व्यवस्थित तिला परतून घ्यायची, थोडी थोडी टाकायची. जास्त लाल भडक रंग असं रंग बघा खूप छान आलेला आहे माझ्या भाजीला. अशी मिक्स करून घेतली. आता आपण थोडं ह्याच्यात मीठ टाकूया, कारण आधी पण उकडताना आपण मीठ टाकले, मीठ पण बेतानेच टाकायचं. मीठ आपण मिक्स करून घेऊया. आपली मोहाची भाजी मिक्स करून घेते. आता आपण ह्याच्यात पाणी वगैरे काय टाकायचे, पण थोडं वाफेवर शिजून द्यायची, कारण थोडं शिजायला वेळ लागतो. तर आपण हे 10 ते 15 मिनिटं थोडं वाफेवर ठेवूया. 15 ते 20 मिनिटं झाले. आता वा, मस्त शिजलेली आहे बघा, कशी एकदम फडफडीत झालेली भाजी. थोडंही पाणी वापरलेलं नाही आपण, कारण अगोदर आपण बॉईल करून घेतल्यामुळे. आता मस्तपैकी भाजलेली तीळ त्यात मिक्स करून आपण आणि कोथिंबीर पण टाकू आणि ह्याला असं थोडंसं परतून घेऊया, कारण तीळ सर्विस भाजी म्हणजे मिक्स झाली पाहिजे. बघा, भाजीचा तो वास एवढा खमंग सुटलेला आहे, सुंदर. मंडळी, आपली भाजी मस्त मिक्स झालेली आहे, तीळ वगैरे भाजी अप्रतिम झालेली आहे. तर या मग भाजी खायला. त्याच्यासाठी आपण भाकरी रेडी करू आणि मोवाची भाजी आपण थोड्या वेळासाठी झाकून भाकरी बनवतोय. नाचण्याची भाकरी मस्त भाकरी फुगायला